नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या एटीडी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 6वा। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल, ज्यामध्ये आपण संभाव्य तसेच मागील वर्षी झालेले IMP प्रश्न कृषी तांत्रिकचे यावरती बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत। जर तुम्हाला कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकत आहे। त्यावर क्लिक करून सर्वांनी इथून मागचे महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि आपण असेच व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी दररोज बनवत असतो। जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या रॉकेटच्या मदतीने भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सिंगापूरच्या 7 उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 PSTV C56 C56 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, मातीला लाल रंग त्यातील डॅश डॅश या घटकामुळे येतो किंवा कोणत्या घटकामुळे येतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हिमॅटाइट आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जर्मनी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? बघा, हा जो प्रश्न आहे आपण मागच्या वेळेस घेतला होता, त्यामुळे याचं उत्तर काय करायचं आहे मला कमेंट करून सांगायचं आहे। आणि उत्तर जे आहे या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2 या दोनच ऑप्शनपैकी एक उत्तर आहे आणि ते कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न 5, राज्यातील एकमेव पशुवैद्यक व पशुविज्ञान विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण डॅश डॅश टक्के असते किंवा किती टक्के असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 46% असते। प्रश्न 7, भारताच्या कृषी क्षेत्रात खालीलपैकी कशाचा वापर करणे सुयोग ठरेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी निवडक यांत्रिकीकरण आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या देशात सर्वाधिक परदेशी भारतीय नागरिक राहतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 9, डॅश डॅश हा गुप्त सम्राट स्वतः विद्वान व प्रतिभावंत होता। कवींचा राजा ही त्याची उपाधी त्याचे काव्यशास्त्रातील श्रेष्ठत्व दर्शविते। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी समुद्रगुप्त आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या राज्यात खाऱ्या पाण्याचे सर्वाधिक सरोवरे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुजरात आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातून निर्यात होणारे अशुद्ध लोखंड मुख्यत्वे रेडी बंदरातून निर्यात होते। ते रेडी बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिंधुदुर्ग आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, 2024 मध्ये होणाऱ्या T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये डॅश डॅश संघ सहभागी होणार, म्हणजे किती संघ सहभागी होणार? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 20 संघ सहभागी होणार। प्रश्न क्रमांक 13, राज्यपालास कायदेशीर बाबींवर कोण सल्ला देतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ॲडव्होकेट जनरल आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांचा किती पट पंचायत समिती सदस्यांची संख्या असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दुप्पट आपली योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15,
पुणे जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्रफळाने मोठा असणारा तालुका कोणता? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शिरूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 दे कॉरल डॅश डॅश द डिव्हिजन ऑफ द प्रॉपर्टी. या ठिकाणी गाळलेली जागा भरायची बघा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अपॉन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 वी डॅश डॅश अ बाथ एव्हरी डे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ऑट टू टेक अ बाथ एव्हरी डे. तिसऱ्या क्रमांकाचं आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 18 फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड ही इज अ बॉय ऑफ डॅश डॅश कॅरेक्टर. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लूज कॅरेक्टर. लूज आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 चूज द करेक्ट अँटोनम फॉर द वर्ल्ड फ्रेंडली. या ठिकाणी बघा फ्रेंडली शब्दाचा आपला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 हॉस्टाईल. हॉस्टाईल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 फाइंड द नाउन क्लोज इन द सेंटेन्स. बघा आय फिअर दॅट आय शॅल फेल. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दॅट आय शॅल फेल. प्रश्न क्रमांक 21 अ स्टोअर हाऊस फॉर अ थ्रेशोल्ड ग्रेन्स इज कॉल्ड डॅश डॅश डॅश. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्रेनरी. ग्रेनरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 ऑन सीइंग द टायगर ही गॉट डॅश डॅश डॅश. फिल इन द ब्लँक करेक्टली. योग्य ऑप्शन या ठिकाणी भरायचं आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोल्ड फीट. कोल्ड फीट म्हणजे थोडक्यात असं आहे की त्यांनी वाघ पाहिला आणि तो थंड पडला किंवा त्याचे पाय थंड पडले म्हणजे तो थोडक्यात शांत झाला आपण म्हणतो मराठी भाषेत. प्रश्न क्रमांक 23 गिव्ह अ सिंगल वर्ड फॉर अ स्ट्रगल फुल ऑफ वर्ल्ड. सॉरी अ स्टाईल फुल ऑफ वर्ल्ड. अ स्टाईल फुल ऑफ वर्ल्ड. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 वर्बोस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 गिव्ह द मिनिंग ऑफ द फेस टू ग्रेस द पाम. टू ग्रेस द पाम. तर बघा टू ब्राईब. टू ब्राईब आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. आय डोंट थिंक आय इथं डॅश डॅश आहे बघा डॅश डॅश हिम एट. डॅश डॅश हिम एट. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 हॅव मीट. हॅव मेट ह्याच्यामध्ये आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 चूज द वर्ड्स नियरेस्ट इन मिनिंग टू द के वर्ड डिप्लॉयमेंट. बघा डिप्लॉयमेंट आणि याचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 युजिंग इफेक्टिवली. युजिंग इफेक्टिवली आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे थोडक्यात असं विचारलं होतं की डिप्लॉयमेंटच्या जवळचा कोणता म्हणजे डिप्लॉयमेंटच्या जवळचा अर्थ असणारा असा कोणता शब्द आहे तर बघा युजिंग इफेक्टिवली. प्रश्न क्रमांक 27 विच ऑफ द फॉलोविंग इज अ मटेरियल नाउन. पदार्थवाचक नाव कोणतं आहे या 4 ऑप्शनपैकी. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 वॉटर म्हणजे काय पाणी या ठिकाणी पदार्थवाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 28 मिनिंग ऑफ फ्लाय बाय नाईट. फ्लाय बाय नाईट ह्याचा अर्थ काय होतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्विंडलर. स्विंडलर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द टेन्स गिवन बिलो बाय नेक्स्ट जुलै. आय डॅश डॅश इन दिस ऑफिस फॉर 10 years. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विल हॅव बीन वर्किंग. विल हॅव बीन वर्किंग. प्रश्न क्रमांक 30 वन हू इज ॲन एक्सपर्ट इन जजिंग आर्ट म्युझिक इटीसी. म्हणजे असा कोण आहे की जो आर्ट म्युझिकला खूप चांगल्या प्रकारे एक्सपर्ट जज करू शकतो. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे बघा काय तर कोनायझर. कोनायझर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 सर्वांनी मनसोक्त हसावे. प्रयोग ओळखा.
सर्वांनी मनसोक्त हसावे, प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अकर्मक भावे. अकर्मक भावे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आणि शब्द काय आहे? क्षोभ. क्षोभ शब्द आहे आणि याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्रोध आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 पतंग वर जात होता या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वर. कसा जात होता? तर वर जात होता, बरोबर ना, म्हणजे क्रियाविशेषण अवयव वर आहे. प्रश्न क्रमांक 34 जानवा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. प्रकार ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मोठा अभंग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 ना, नये, नाही, नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अकर्ण रूप आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 जे जे चकाकते ते ते सोने नसते या वाक्यातील शब्द प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पूर्णाभ्यस्त आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 खालील उदाहरणातून काव्यरस ओळखा. आणि बघा कैलास सोडून ये उल्के समान वेगे. कैलास सोडून ये उल्के समान वेगे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी करून आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 पुढील शब्दयोगी अवयवांचा प्रकार ओळखा. आणि या बघा परिशब्द दिला आहे आणि याचं काय करायचं आहे? अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तुलनावाचक. तुलनावाचक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 पक्षी झाडावर बसतो या ठिकाणी अधोरेखित वर या शब्दाची जात ओळखा. वर हा शब्द आहे बघा, झाडावर ह्याची जात कोणती आहे? तर सोपं आहे, ऑप्शन क्रमांक 3 शब्दयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 40 विद्वान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विदुषी. विदुषी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 सहित शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. सहित या शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विशेषण साधित आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 परोक्ष या शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संस्कृत शब्द साधित आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 अश्व या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? म्हणजे कोणतेतरी 3 शब्द या ठिकाणी समानार्थी असणार आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वायस आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा शेवटचे 2 प्रश्न बाकी आहे, पण अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. आणि कृषी तांत्रिक प्रश्न बघायचे असेल तर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 44 विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली यातील उभयान्वयी अवयव कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आणि आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 खालील वाक्य कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? बघा वाक्य काय आहे? जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मिश्र वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे.